नमस्कार भक्तांनो, आज आपण सुरू करतोय एक पवित्र प्रवास, महाशिव पुराणाचा प्रवास। हा तो ग्रंथ आहे जो स्वतः भगवान शंकरांनी पार्वती मातेला सांगितला। या पुराणामध्ये सृष्टीचा आरंभ, जीवनाचं रहस्य आणि शिवतत्वाचं परमज्ञान सामावलेलं आहे। तर चला आज आपण दिवस पहिला मध्ये जाणून घेऊ शिवलिंग कसे प्रकट झाले आणि देव, दानव, ब्रह्मा आणि विष्णू यांच्यातील अद्वितीय कथा। सृष्टी निर्माण झाल्यानंतर काळ पुढे सरकत होता। ब्रह्मदेव सृष्टीची रचना करत होते तर विष्णुदेव तिचे पालन करत होते। पण हळूहळू दोघांच्याही मनामध्ये अहंकार वाढला। ब्रह्मदेव म्हणाले, मी सृष्टीचा निर्माता, माझ्याशिवाय काहीही अस्तित्व नाही। आणि विष्णुदेव म्हणाले, तुम्ही निर्माण करता पण टिकवतो मी, माझ्याशिवाय ही सृष्टी चालूच शकत नाही। दोघांत वाद झाला, गर्व वाढत गेला। दोघेही म्हणू लागले, मी श्रेष्ठ, मी सर्वोच्च देव। त्या क्षणी आकाशामध्ये एक प्रचंड तेजोमय ज्वालारूप स्तंभ प्रकट झाला। त्याचा आरंभ आणि शेवट दोघांनाही सापडत नव्हता। तो होता शिवलिंग रूप महादेव। त्या अनंत ज्वालारूप लिंगाकडे पाहून ब्रह्मा आणि विष्णू दोघे चकित झाले। त्यांना समजत नव्हतं की हे काय आहे, कोण आहे आणि काय आहे। ब्रह्मा म्हणाले, मी वर जातो, या स्तंभाचा शिरोगाम शोधतो। आणि विष्णू म्हणाले, मी खाली जातो, त्याचा पाया शोधतो। ब्रह्मा हंस रूप धारण करून आकाशामध्ये झेपावले। विष्णू वराह रूप घेऊन पृथ्वीच्या गर्भात गेले। हजारो युग गेली पण दोघांनाही या तेजोस्तंभाचा शेवट दिसला नाही। तेव्हा विष्णू थकले आणि म्हणाले, हे निश्चितच माझ्यापेक्षा महान आहे। त्यांनी शिवासमोर नतमस्तक होण्याचे ठरवले। पण ब्रह्मा मात्र फसवणूक करू लागले। त्यांनी एका केतकी फुलाला साक्षी ठेवून असं सांगितलं, मी या लेखाचा शिरोगाम पाहिला। आकाशातून एक गडगडाट झाला, तेजोमय स्तंभाचं रूप आणि त्यामधून प्रकट झाले भगवान महादेव। भस्माने माखलेले शरीर, गळ्यामध्ये सर्प, कपाळावर चंद्रकोर आणि डोळ्यामध्ये अनंत करुणा। सर्व दिशांनी ओम नमः शिवाय असा नाद झाला। ब्रह्मा आणि विष्णू दोघेही थरथरले आणि नमस्कार करत उभे राहिले। शिव म्हणाले, हे ब्रह्मा, तू खोटं बोललास, तू अहंकाराने अंध झालास, म्हणून तुला पूजेला माझ्या समक्ष स्थान मिळणार नाही। आणि हे विष्णू, तू सत्य सांगितलंस म्हणून तू माझ्या हृदयामध्ये वास करशील। त्या दिवशीपासून केतकी फूल शिवपूजेत वर्ज्य झालं। तेव्हा महादेव म्हणाले, हा लिंग माझं स्वरूप आहे। जो भक्त श्रद्धेने त्याची पूजा करेल तो माझ्या परमधामाला पोहोचेल। शिवलिंग म्हणजे दगड नव्हे, ते सृष्टीचं मूळ आहे। निर्माण, पालन आणि संहार या तिन्ही शक्ती त्यात दडलेल्या आहेत। जो ओम नमः शिवाय चा जप करतो त्याच्या जीवनातील अंधार नष्ट होतो आणि प्रकाशाचा मार्ग खुला होतो। मित्रांनो, ही कथा आपल्याला काय शिकवते तर अहंकार कितीही मोठा असो, सत्य आणि नम्रतेसमोर तो टिकत नाही। जे खोटं बोलतात त्यांना देवही क्षमा करत नाही आणि जो सत्य मार्गाने चालतो देव त्याच्या सोबत असतो। म्हणून आपण सर्वांनी आज प्रणाम करू त्या महादेवाला, जो श्रेष्ठ, सर्वश्रेष्ठ, सर्वव्यापी आणि सर्वांचा आधार आहे। चला म्हणूया हर हर महादेव। आता या कथेनंतर आपण पाहूया कसा एक सामान्य मनुष्य फक्त श्रद्धा आणि भक्तीने महादेवाच्या कृपेचा अधिकारी बनला। ही कथा आहे भक्त सुदर्शन याची। प्राचीन काळामध्ये एक लहानसं गाव होतं। तेथील लोक गरिबी, दुःख आणि रोगाने त्रस्त होती। त्या गावामध्ये राहत होता एक साधा गरीब ब्राह्मण, सुदर्शन। त्याच्याकडे संपत्ती नव्हती पण त्याच्याकडे होती अटल श्रद्धा आणि शिवभक्ती।
दररोज पहाटे तो नदीकाठी जात होता. मातीचे छोटेसे शिवलिंग बनवत असे आणि त्या शिवलिंगावर जल अर्पण करून म्हणत असे, ओम नमः शिवाय. हे महादेवा, मला काही नको, फक्त तुझं दर्शन आणि तुझी कृपा मिळो. गावातील लोक त्याची थट्टा करत, या मातीच्या दगडातून तू देव मानतोस? पण सुदर्शन हसून म्हणत असे, माझा देव या मातीच्या लिंगात नाही, माझ्या मनात आहे. अशा प्रकारे तो दिवसेंदिवस पूजा करत राहिला. एकदा दुष्काळ पडला. गावातील लोक पाण्यासाठी व्याकुळ झाली, पण सुदर्शन मात्र रोज नदीच्या काठी जात राहिला. त्याच्या भक्तीने प्रभावित होऊन भगवान शंकर प्रकट झाले. त्यांनी विचारलं, सुदर्शन, तुला काय हवं आहे? सुदर्शन नम्रतेने म्हणाला, हे प्रभू, माझं काही नाही, पण माझं गाव तहानलेलं आहे. कृपा करून सर्वांना पाणी द्या. महादेव प्रसन्न झाले. त्या ठिकाणी त्यांनी आपल्या त्रिशूलाने जमिनीला स्पर्श केला आणि त्या ठिकाणाहून झऱ्यासारखं पाणी वाहू लागलं. तो झरा आजही सुदर्शन तीर्थ म्हणून प्रसिद्ध आहे. त्यानंतर गावातील लोकांनी त्याची क्षमा मागितली आणि सगळ्यांनी शिवभक्ती स्वीकारली. सुदर्शनाचं आयुष्य आनंदाने व्यतीत झालं आणि मृत्यूनंतर तो शिवधामाला गेला. देव आपल्याला संपत्तीने नाही, भक्तीने ओळखतो. खरी पूजा तीच जी मनापासून होते आणि जो दुसऱ्यांच्या भल्यासाठी प्रार्थना करतो तो महादेवाचा खरा भक्त असतो. शिवलिंगाची पूजा करणे म्हणजे फक्त विधी नाही, तर ते आपल्या अंतःकरणातील श्रद्धा आणि सत्याचं प्रतीक आहे. म्हणून रोज एक क्षण जरी मिळाला तरी ओम नमः शिवाय या मंत्राचे मन शांत ठेवून जप करा. भक्त कुंडलिक आणि विठ्ठल भगवानाची तर गोष्ट ऐकलीच असेल. भक्त कुंडलिक तो रोज भगवान विठ्ठलाची म्हणजे शंकराचे स्मरण करत असे, पण त्याची सेवा वेगळी होती. तो प्रथम आपल्या आईवडिलांची सेवा करत असे. तो म्हणायचा, आईवडिलांची सेवा म्हणजेच देवपूजा. दररोज सकाळी तो उठून त्यांच्या पायावर जल अर्पण करायचा. मग देवाचे नामस्मरण घ्यायचा. एके दिवशी भगवान शंकर आणि पार्वती सहज पृथ्वीवर आले. ते पाहू इच्छित होते की आपला खरा भक्त कोण आहे. ते कुंडलिकाच्या घरी गेली. तेव्हा कुंडलिक आपल्या आईवडिलांच्या पायाची मालिश करत होता. ते पाहिलं, देव दाम्पत्य दारात उभे आहे, पण तो उठला नाही. त्याने एक वीट घेतली आणि दाराकडे ठेवली. नम्रपणे म्हणाला, प्रभू, मी माझ्या आईवडिलांची सेवा संपवून येतो, तोपर्यंत कृपया या विटेवर उभे राहा. महादेव आणि पार्वती त्यांच्या भक्तीमध्ये एवढे भावुक झाले होते की ते त्या विटेवर उभे राहिले आणि त्यांनी वाट पाहत राहिले. पुंडलिकाने आपल्या आईवडिलांची सेवा पूर्ण करून नमस्कार केला आणि त्या क्षणी महादेव प्रसन्न झाले. त्यांनी म्हणाले, कुंडलिक, तू दाखवलंस की खरी भक्ती म्हणजे सेवा, नम्रता आणि कर्तव्य आहे. या विटेवर माझं रूप कायमच प्रकट राहील. त्या क्षणी त्या ठिकाणी प्रकट झाले श्री विठ्ठल, शिवांचा विष्णू रूपातील अवतार, आणि ती वीट झाली कुंडलिकाची वीट. आजही वारकऱ्यांसाठी पवित्र स्थान आहे ते. या तिन्ही कथांचा अर्थ एकच आहे. देव तिथेच प्रकट होतो जिथे भक्ती, नम्रता आणि सत्य असतं. ब्रह्मा विष्णू वादाने सांगितलं, अहंकाराचा नाश कर, तेव्हाच शिव प्रकट होतील. सुदर्शन भक्ताने शिकवलं, श्रद्धेने केलेली साधी पूजा देखील देवाला भेट पोचते. कुंडलिकाने दाखवलं, सेवा हीच सर्वश्रेष्ठ पूजा आहे. म्हणून महादेव म्हणतात, मी कुठेही नाही, मी त्या मनात आहे जे मन, प्रेम, श्रद्धा आणि कर्तव्याने भरलेले आहे. तर मित्रांनो, या पहिल्या दिवसाच्या महाशिवपुराणामध्ये कथेमधून आपण 3 गोष्टी शिकलोत. अहंकाराचा त्याग करा, सत्य आणि श्रद्धेने शिवाचं नाव घ्या, सेवा करा आईवडिलांची, समाजाची आणि आपल्या कर्माची. कारण शेवटी शिव म्हणजे सत्य, भक्ती म्हणजे जीवन आणि नाव म्हणजेच मोक्षाचा मार्ग. चला बोलूया हर हर महादेव, ओम नमः शिवाय. या मालिकेचं पुढचं भाग
दिवस दुसरा नक्की पहा. पुढे आपण जाणून घेऊ शिव आणि सतीचं मिलन आणि दशयज्ञाचा आरंभ. कारण पुढील भागामध्ये येणार आहे महादेवांच्या आणखी अद्भुत कथा. तर जाणून घेण्यासाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जय भोलेनाथ. हर हर महादेव.